नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजमेरा फॅशन ही कंपनी स्वतः कपडे निर्माण करते। तसेच तुम्हाला इथे सुरतचा जो कपडा आहे तो नावाने विक्री होतो। तशी कपड्याची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला व्यवसाय करायचे तोही स्वतःचा, तर तुम्ही आमच्या संग जोडू शकता। स्क्रीनवर नंबर आहे, तिथे तुम्ही ऑनलाईन माल ऑर्डर करू शकता, तसंच भेट घेऊ शकता। आमचं प्रॉपरली ॲड्रेस आहे रघुकुल टेक्सटाईल मार्केट, सुरत स्टेशन पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला मिळेल रघुकुल टेक्सटाईल मार्केट। तिथे यायचे, गेट नंबर 3, 15 नंबरची लिफ्ट, 3rd फ्लोअरवर। सोपा आणि सरळ ॲड्रेस आहे, तुम्ही आरामात येऊ शकता। अदरवाइज मॅप पण तुम्हाला दिले जाणार, तुम्ही सुरत स्टेशन पासून इथे कसे येणार। तुम्ही डायरेक्टली स्वतःची व्हेकल घेऊन येऊ शकता, तसंच तुम्ही डायरेक्टली प्लेन एरोप्लेन मध्ये पण येऊ शकता। अशी संपूर्ण वस्तू का आत्ताच्या टायमामध्ये अवेलेबल आहे। तसं स्मार्ट वर्क पण आहे की तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीचा पण लाभ घेऊ शकता। तर आजचं मुख्य टॉपिक म्हणजे की प्रत्येक महिलांना, प्रत्येक लोकांना एक असं प्रश्न पडतं की आपला स्वतःचा बिझनेस करावा, आपलं स्वतःचं काम करावं, आपलं काही ना काही घडूया, पण तिथे पोहोचायला खूप म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला लागते। कसं होणार, काय होणार, शक्य तेवढं होणार की नाही, किंवा रिटर्न आपण जे काही लावलेले आहे, आपण पैसे लावलेले ते रिटर्न मिळणार की नाही, असे छोटे छोटे प्रश्न जे असतात ते तुमच्या मनात नेहमी चालत असतात। खास करून जे छोटे छोटे लोक आहेत ज्यांच्यापाशी 20, 25, 30 हजाराचा एक भांडवल आहे आणि त्या भांडवलीमध्ये ते गुंतवणूक करतात आणि काही ना काही नवीन करायसाठी, तसंच फ्युचरला प्लॅन करायसाठी ते हे बिझनेस करतात। तर त्यांना एक प्रश्न नेहमी असत असतो की कदाचित हा बिझनेस नाही चालणार, कदाचित आपण ह्या मार्गावर नाही चालणार। मित्र, मी तुम्हाला सांगेल, तुम्ही बेसिक गरज फुलफिल करताय, मग तुम्ही शहरामध्ये हा दुकान करताय किंवा घरामध्ये करताय तो मॅटर नाही करत। मॅटर काय करतो, तुम्ही बेसिकली गरज फुलफिल करताय। आताच्या टायमामध्ये सकाळच्या वेळीच दूध लागतच लागतं, कारण की कोण कॉफी पितो, कोण चहा पितो, ज्यांना जे पियायचं असेल ते, बट दूध लागतच लागतं। लागतं का नाही, का लागतं, कारण की बेसिक गरज आहे। तसंच कपडे ही आपल्याला बेसिक गरज आहे, म्हणूनच कपडे पण लागणारच लागणार। तुमच्या इकडनं नाही विक्री झालं तर हरकत नाहीये, बट दुसऱ्या दुकानामधनं तर विक्री होणारच, दुसऱ्या नाही झालं तर तिसऱ्या होणार, कारण की ती वस्तू का लागणारी वस्तू काय आहेत। म्हणूनच तुम्ही अशी वस्तू का मेंटेन करा की लगच्या लगेच तो माल तुमचा निघेल आणि तिकडनं तुम्ही दुसरे कलेक्शन मागून नवीन मालचे अपडेट घेऊ शकता। सुरतचा कपडा नावाने विक्री होतो, का विक्री होतो, कारण की ह्याची जी क्वालिटी आहे, ह्याचा जो फॉर्म आहे, ह्याची जी डिझाईन आहे, ती अदर्स मार्केटमध्ये तसेच लोकल मार्केटमध्ये कुठेच नाही मिळणार। सुरतचा कपडा नावाने विक्री होतो मित्रांनो, ध्यानात ठेवा। कारण की कोणी फिरायला सहज आले किंवा लग्न पडला सुरतचा, तरी सुरतला आले तरी ते कपडे तर घेऊनच जाणार। आणि बेसिकली मी तुम्हाला एक एकदम सरळ उदाहरण सांगू, दर महिन्याला, दर आठवड्याला, दर वर्षाला जी वस्तू का डिमांडेड असते ते म्हणजे कपडे, आणि ते कपड्यांची डिमांड तुम्ही तुमच्या गावात ना फुलफिल करताय, तुम्ही तुमच्या घरात ना विक्री करताय, ते विक्री होणारच होणार। हा, असं होऊ शकतं आज नाही झाला तर उद्या होणार, उद्या नाही झाला तर परवा होणार, पण होणार खरंच। का, कारण की कपडा आपली गरज आहे। पहिल्याच्या टायमाला अंग ढाकण्यासाठी कपड्याचा निर्माण केलेला होता, सुरक्षेसाठी कपड्याचा निर्माण केला होता, पण आताच्या टायमामध्ये फॅशन म्हणून चालते। तसंच जर पहिल्याच्या काळामध्ये 2 ते 3 जोडी महिना चालायचा, आताच्या हल्ली टायमाच्या हिशोबाने पर डे 2 ते 3 जोडी आपण कपडे वेअर करतो। ऑफिसचे वेगळे, तसेच घरातले वेगळे, तसेच कुठे कार्यक्रमासाठी जाताय ते वेगळे, तर बाहेरचे कपडे, घराचे कपडे असे वेगवेगळ्या हिशोबाने आपण वेअर करत असतो। बट मुख्य कारण आपलं काय आहे, कपडा। कारण की कपडा विक्री होतो 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 काही वेळेस एक अडचण असते, मनातनं एक हे असते की कदाचित नाही चालत। बघा, तुम्ही मनातनं जे काही विचार केलेले ते ठाम विचार करा, हे लक्ष घ्या। तुम्ही विचार केलेले, तुम्ही बी पॉझिटिव्ह राहणार तर तुमच्या संग सर्व वस्तू का पॉझिटिव्हच होणार आहे। आणि तुम्ही जर नेगेटिव्ह राहणार आहे तर काही ना काही अशी गोष्ट घडते की आपल्या संग ही नेगेटिव्हिटी होऊन जाते, आपल्याला ती वस्तूकांची आभास जे आहे ना ते ऑलरेडी होऊन जातो। का, कारण की आपली मनातली आवाज एक एक बोलते की तुम्ही कुठे ना कुठे बराबर नाहीये। तर जेव्हा आपल्याला स्वतःला मनात काही येणार का मला स्वतःला काय करायचंय, तर शक्य नाहीये का एका महिन्यातच तुम्ही ग्रो होणार, 2 महिन्यातही होणार, ते डिपेंड करतं तुमच्या कस्टमर बेसवर, अदरवाइज तुमच्या विश्वासावर। तुम्ही जर नाराज होणार, डगमगणार, तर काय होणार, 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिना तुम्ही चालवणार, त्याच्यानंतर जो कपडा तुमचा खूप चांगला विक्री होणार, कारण की कस्टमरांना पहिले अगोदर माहिती पाहिजे का ही दुकान किंवा
हे व्यक्ती घरातनं विक्री करताय. 2 महिन्यामध्ये ती वस्तू का माहिती पडली त्यांना की हा ही व्यक्ती घरातनं विक्री करते का, ह्यांची ही दुकान आहे, इथे ही वस्तू का मिळते. 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही ती दुकान बंद केली कारण की तुम्ही नेगेटिव्हिटी मध्ये बिलॉंग केलं आणि नेगेटिव्हिटी तुमच्या मनात आली. तर हेच लक्ष घ्या की बिझनेस हे धीरे धीरे ग्रो होतो, एका झटक्यात पट नाही होत. म्हणून तुम्हाला थोडंसं पेशंट म्हणून काम करायचे. धीरे धीरे सुरुवात केलेली आहे तर धीरे धीरे फायदा होणारच होणार. कारण कपडा बेसिक गरज आहे, गरजला समजा तुम्ही आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. तुमच्यापाशी दुकान नाहीये तर काही हरकत नाहीये, घरात ना एक दुकान बनवा. एक छोटासा कप्पा घ्या किंवा एक जागा घ्या किंवा तुमच्यापाशी जशी सोय असेल तशी तुम्ही ते प्रॉडक्ट तुमच्यापाशी ठेवा. किटी पार्टी आपण करतो किंवा काय 4 लोक आपल्या घरी येतात, पाहुणे म्हणून येतात, त्यांना तुम्ही सांगा. अशा पद्धतीने माउथ टू माउथ तुम्ही ऍडव्हर्टाइज करू शकता आणि कस्टमर बेस पण बनतो. हे वस्तू का आमच्या महिलांनी केलेलं आहे, म्हणूनच 8,000 पेक्षाही जास्त महिला आहे आमच्या संघ जुळलेली. तसे 1 लाख करताही जास्त रिटेल शॉप, त्याच्यामध्ये ही डीलर म्हणजे जे तुमच्या गावामध्ये विक्री करतायत, पर्टिक्युलर त्यांचं नाव मी नाही सांगणार, ते लोक हिकडनं कपडा घेऊन तुमच्या इथे मार्जिन देऊन ते विक्री करताय. तुम्ही होलसेलिंग पण करू शकता आमच्या संघ, तसं तुम्ही फ्रँचायझी पण ओपन करू शकता आमच्या सोबतची. तशीच तुम्ही एक छोटासा दुकान करू शकता आणि तो दुकान मग गावात ना असो शहरात ना असो, कोणताही डिपेंड करत नाहीये. आम्ही कोणालाही कमी किंवा जास्त असं विचार करून माल देत नाहीये. तुम्ही जसं कपड्यांचा व्यवसाय करताय आणि तशा पुढे जाताय त्याच सपोर्ट तुम्हाला अजमेरा फॅशन देणार. तर नक्की तुम्ही आमच्या संग 2 प्रकारे जुडू शकता, एक तर ऑनलाईन एक तर ऑफलाईन. दोन्ही वस्तू क्लिअर झालेलीच आहे. तुम्ही ऑनलाईन जोडायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे. आपली टीम जी आहे ना प्रॉपरली मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला समजवणार. कोणचं वस्तू का तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला काही एक मनात असते ना की आपल्याला कदाचित नाही माहिती, तर तुम्ही एकदा बोला. बोलण्यावर एक मन हलका होतो. तसंच तुम्ही आमच्या संघ बोलणार तर तुम्हाला क्लिअरली माहित पडेल की अजमेरा फॅशन कंपनी काय सुविधा देते. तसेच तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करू शकता. तसंच घरात करू शकता, दुकानात करू शकता. कसा भांडवल ठेवायचं आणि कशा पद्धतीची सर्व्हिस अवेलेबल केली जात असते अजमेरा फॅशन मध्ये, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच तुम्हाला इन्क्वायरी ही करायची असेल, फक्त माहिती तरी काढायची असेल तरी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यासाठी काही चार्जेस नाहीये. तुम्ही आरामात आमची माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही भेट घेतली सुरतला अजमेरा फॅशन मध्ये तर इथे विजिट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही आरामात विजिट करू शकता. त्याच्यासाठी काही बाउंडेशन नाहीये, काही फी नाहीये. तुम्ही एक वेळेस या, बघा, तुम्हाला समजेल, तुम्हाला पटेल, तेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय पुढे घेऊन जा. तर आजची माहिती आपण एवढंच सांगूया की स्वतःचा व्यवसाय नक्की सुरू करा. 2 रुपये जास्त कमवायचा असेल तर कष्ट करावा लागेल आणि कष्ट करायचं असेल तर ते आपल्यावर का नाही, म्हणून आपला स्वतःचा बिझनेस तर पाहिजेच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला एक हेल्पफुल झाली असेल. जे कोणालाही एक मनातलं डाऊट असतं त्या डाऊटच्या अकॉर्डिंग. तर व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करून खूप सारं लाईक द्या. धन्यवाद.